नमस्कार, मी श्रुती राहुल। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीलाच पाहूया एक महत्त्वाची बातमी। महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं आदर्श कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यानं झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीनं करण्यासाठीची रेस्क्यू टीम, साधन सामग्री आपल्याकडे उपलब्ध असणं आवश्यक असल्याच्याही सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला काय केलं पाहिजे याची एसओपीच नाहीये। ती इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांजवळ नाहीये आणि आपण तर नवीन आहोत, त्यामुळे आपण करण्याचा विषय नाहीये आणि म्हणून आपण हे आदेश दिलेले आहेत। नवी मुंबईच्या खारघरमध्ये शीख समाजाचे 9वे धर्मगुरू श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर हिंद दी चादर हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि इतर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाचा इतिहासात समावेश करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आशियातील सर्वात मोठं प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे। या बंदराला रस्ते, रेल्वे आणि वायुमार्गानं प्रभावीपणे जोडण्यासाठी समन्वयित पावलं उचलली जात आहेत। वाढवण आणि विरार परिसरात नवीन ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी तातडीनं जागा निश्चिती करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विधिमंडळातील समिती कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। एआयमुळे बाजारपेठेचं आणि रोजगाराचं स्वरूप झपाट्यानं बदलतंय। शासनानं सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात एआयच्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2024च्या चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार व्यक्त केले। राज्यातील शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातही समन्वय वाढवून एआय सक्षम मनुष्यबळ तयार करण्यावर शासन काम करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। भारताच्या नारी शक्तीला सबळ करण्यासाठी आणि माता मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला। या समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट देत सविस्तर आढावा बैठक घेतली। यावेळी कारखान्याची कार्यप्रणाली, ऊस गाळप हंगामाची तयारी, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सर्वांनी एकजुटीनं, प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दुबईत अडकलेल्या मराठी माणसांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला। दुबईत असलेल्या राज्यातील नागरिकांशी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। दुबईत कामानिमित्त गेलेल्या पण युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या मराठी बांधवांसोबत संवाद साधत शिंदे यांनी दुबईतील परिस्थिती जाणून घेतली। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाची व्यवस्था केली। कठीण परिस्थितीत तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं शिंदे यांनी नागरिकांना सांगितलं। विधान भवन प्रांगणात महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी 2 सुसज्ज रुग्णवाहिकांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। नैसर्गिक आपत्ती, अपघात, दंगल किंवा इतर संवेदनशील भागांमध्ये वार्तांकन करताना कधीकधी तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते। अशा प्रसंगी त्वरित आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून माध्यम प्रतिनिधींसाठी समर्पित रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।